आज गडचांदूर शहरामध्ये माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभकामना देण्याकरिता आम्ही रमजान ईद निमित्त ईद मिलनचा कार्यक्रम घेतला। खरं तर या कार्यक्रमामध्ये गडचांदूर शहरातील आमचे मुस्लिम बांधव मुस्लिम भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। निश्चितच या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो रमजानचा पवित्र असा सण असतो मुस्लिम बांधवांचा तो आम्ही साजरा केला। या रमजानच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी वाईट चालीचा त्याग करतो आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करतो, आनंद साजरा करतो, एकमेकाच्या सुखात सहभागी होतो। आपसातले भेदभाव मतभेद विसरून आम्ही एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने राहण्याचा एक निर्धार या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो। निश्चितच आज गडचांदूर शहरामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, हा कार्यक्रम म्हणजे हिंदू मुस्लिम भाईचाराची एक नवीन पहल राहणार, एक नवीन पूल या माध्यमातून तयार झाला आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करत हिंदू मुस्लिम भाई भाई या देशाचे मधले हिंदू आणि मुस्लिम हे सगळे सोयरे आहेत। निश्चितच या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवीन पर्व या गडचांदूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सुरू करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाची भूमिका करणार आहे। मी आज या ठिकाणी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं भगिनींचं मनापासून स्वागत करतो। सर्वांना रमजान ईदच्या मनापासून शुभकामना देतो। आणि सुरुवात झाली, शेवट होणार नाही, ही सुरुवात झाली। दरवर्षी निरंतरपणे रमजान ईदचा कार्यक्रम आम्ही हिंदू मुस्लिम मिळून आम्ही साजरा करणार आहोत आणि एकमेकाच्या सुखामध्ये आनंदामध्ये सहभागी होऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। आपल्या राजुरा विधानसभेचे आमदार माननीय देवराजदादा भोंगळे यांच्या पुढाकाराने, यांच्या नेतृत्वामध्ये इथल्या कार्यकर्त्यांनी ईद मिलनचा कार्यक्रम घेतला। ही गडचांदूरच्या मुस्लिम बांधवाकरता खूप आनंदाची बाब आहे आणि अभिमानाची बाब आहे, कारण आजपर्यंत गडचांदूर शहरामध्ये असा ईद मिलनचा कार्यक्रम एकाही आमदाराने घेतला नाही। या पहिल्यांदा असा कार्यक्रम गडचांदूर या मुकामी झालेला आहे। एक चांगला कार्यक्रम झाला आहे, त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की हा आमदार आपल्यासाठी काहीतरी करणार आणि एक आनंदाचा उत्साह पसरला आहे की आमच्या जवळ येऊन आमच्या समस्या ऐकत आहे आणि समस्याचं निराकरण करण्याकरता आश्वासन देत आहे। असा आमदार आपल्याला मिळाला आहे। भविष्यात या आमदाराकडून आपल्याला चांगल्या अपेक्षा आहे, विकास कामाबद्दल चांगल्या अपेक्षा आहे आणि शिक्षणाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे, आम्ही स्वास्थ्याचा मुद्दा मांडलेला आहे, सुरक्षेचा मुद्दा मांडलेला आहे। साऱ्या मुद्द्यांना हात लावत माननीय आमदार साहेबांनी गवाही दिली आहे की मी मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता मी सदैव तत्पर राहील आणि कधी माझ्याकडे तुम्ही या, अर्ध्या रात्री मला फोन करा, मी तुम्हाला फोन उचलून तुमच्या संकटकाळी जरूर तुमच्या सोबत राहील, अशी गवाही या ठिकाणी आमदार साहेबांनी आमच्या सर्व मुस्लिम समाजाला दिली आहे। त्याबद्दल मी आमदार साहेबांचा धन्यवाद मानतो, खूप खूप आभार मानतो।